या 13 क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा भाग आपण प्रिपोजिशनसाठी वापरणार आहोत. या अगोदर प्रिपोजिशनचे 2 व्हिडिओ झालेले आहेत. आता शिल्लक राहिलेले आपल्याकडे 4 प्रकार शिल्लक राहिलेले आहेत प्रिपोजिशनचे. हे चारही प्रकार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यातला पहिला प्रकार आहे डायरेक्शन. प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे दिशा. तर याच्यामध्ये कुठले कुठले प्रिपोजिशन येतात? त्याच्यामध्ये आहे टू, त्यानंतर आहे टुवर्ड्स, इनटू, फ्रॉम, थ्रू आणि अक्रॉस. अर्थ काय? टू म्हणजे ला किंवा कडे, टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने, इनटू म्हणजे च्या आत, फ्रॉम म्हणजे पासून, ऊन किंवा हून, थ्रू म्हणजे च्या मधून आणि अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे. तर हे आपणाला लिखाणात आणि आपल्या बोलण्यामध्ये वापरायचं आहे. टूचा उपयोग आपण बघू. आता जसं टू म्हणजे ला किंवा कडे. तर समजा मी असं म्हणालो, आय एम गोइंग टू लातूर. याच्यामध्ये मी लातूरला जात आहे किंवा लातूरकडे जात आहे असा अर्थ होईल. आय एम गोइंग टू स्कूल, आय एम गोइंग टू माय फील्ड. अशा पद्धतीनं टू म्हणजे ला किंवा कडे या पद्धतीनं त्याचा उपयोग करायचा आहे. दुसरं काय? टुवर्ड्स. टुवर्ड्स म्हणजे च्याकडे. ही इज गोइंग towards the river. towards म्हणजे च्याकडे, तो नदीकडे जात आहे अशा अर्थानं आपल्याला टुवर्ड्स या प्रिपोजिशनचा उपयोग करायचा. ला किंवा कडे, टुवर्ड्स म्हणजे च्याकडे. आता आपल्याला पाहायचं आहे इनटू. तर इनटूचा उपयोग करत असताना आत जाण्याची क्रिया असेल किंवा तशी परिस्थिती असेल तर आपण इनटूचा उपयोग करायचा. बघूया. इन म्हणजे काय? आत. आणि इनटू म्हणजे काय? आत. परंतु या दोन्हीमध्ये फरक असा आहे. इन आत म्हणजे अगोदरच आत असणे. जसं गोपाल इज इन द रूम म्हणजे काय? गोपाल खोलीमध्ये आहे. आणि मध्ये जाण्याची प्रक्रिया चालू असेल किंवा हालचाल असेल अशी जर परिस्थिती असेल तर इनटू वापरतात. म्हणजे कसं? गोपाल इज गोइंग इनटू द रूम म्हणजे गोपाल खोलीमध्ये जात आहे. रवी इज जम्पिंग इनटू द रिव्हर म्हणजे रवी नदीत उडी मारत आहे. अशा पद्धतीनं बाहेरून आत जाण्याची प्रक्रिया असेल, परिस्थिती असेल किंवा क्रिया असेल अशा वेळेला इनटूचा उपयोग करतात. इन आणि इनटू यामधला फरक आपल्या लक्षात आला असेल. इन अगोदरच आत असणे आणि इनटू मध्ये जाण्याची क्रिया करणे, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. त्यानंतर फ्रॉम आहे. फ्रॉम म्हणजे पासून, ऊन आणि हून. जसं माय फ्रेंड केम फ्रॉम मुंबई.
माझा मित्र मुंबईहून आला. केम फ्रॉम मुंबई म्हणजे पासून, ऊन आणि हून असं. ही इज गोइंग टू द फील्ड फ्रॉम हिज स्कूल. तो त्याच्या शाळेपासून शेताला जात आहे. ही इज कमिंग होम फ्रॉम फील्ड. या पद्धतीनं आपल्याला फ्रॉमचा उपयोग करता येईल. फ्रॉम म्हणजे पासून, ऊन किंवा हून. त्यानंतर थ्रू आहे. थ्रू म्हणजे च्या मधून. त्याला एक मध्यस्थी अशी एक गोष्ट असायला पाहिजे की ज्याच्यामधून प्रवेश करता आला पाहिजे अशा पद्धतीनं. आता जसं सूर्यकिरण खिडकीतून आत आला. द सन रेज केम थ्रू द विंडो म्हणजे सूर्यप्रकाश खिडकीतून आला. तसं दुसरं उदाहरण मी सांगेन. द सन रेज केम थ्रू द ब्रँचेस. सूर्यप्रकाश फांद्यामधून आला अशा पद्धतीनं. ही वेंट थ्रू द मड्डी लँड म्हणजे तो चिखलातून गेला. म्हणजे एक माध्यम पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण या कडेहून त्या कडेला जाणे असं जर असेल, अशी जर परिस्थिती असेल तर आपल्याला थ्रू वापरायचे. मग आता राहिला डायरेक्शनमध्ये एक प्रिपोजिशन, तो आहे अक्रॉस. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, ओलांडून. रस्ता असेल, नदी असेल तर ती ओलांडून, नदी ओलांडून, रस्ता ओलांडून अशा अर्थानं अक्रॉसचा आपल्याला उपयोग करता येईल. द चिल्ड्रन असं बघा. द वेंट अक्रॉस द रोड. मुलं रस्ता ओलांडून पलीकडे गेली. म्हणजे कसं म्हणायचं आपण, द चिल्ड्रन वेंट अक्रॉस द रोड. तर या पद्धतीनं परत एकदा लक्षात ठेवा. टू म्हणजे ला किंवा कडे. आय गिव्ह सम मनी टू द पुअर पीपल. टू ला किंवा कडे. ही वेंट टू लातूर, लातूरला गेला, लातूरकडे गेला. टुवर्ड्स च्याकडे. इनटू च्या आत. फ्रॉम पासून, ऊन आणि हून. थ्रू म्हणजे च्या मधून आणि अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे. दुसऱ्या प्रकाराकडे आपण वळूया. दुसरा प्रकार आहे प्रिपोजिशन ऑफ एजंट. कर्ता आणि कर्त्याच्या संबंधाने आपण प्रिपोजिशन वापरतो. कोणाद्वारे, कशाद्वारे या पद्धतीनं बाय आणि विथचा वापर केला जातो. आता धिस पेन इज ब्रॉट बाय माय फ्रेंड. बाय कोणाकडून, माझ्या मित्राकडून. कोणाद्वारे, माझ्या मित्राद्वारे. धिस बॉक्स इज मेड बाय द कार्पेंटर. ही पेटी कोण बनवली, तर ही पेटी सुतार काम करणाऱ्या व्यक्तीने, सुताराने बनवली. बायचा उपयोग. धिस बॉक्स इज मेड बाय द कार्पेंटर. हे बाय कोणाद्वारे. आता या पद्धतीनं पॅसिव्ह व्हॉइस मधली वाक्य तुम्ही बायचा उपयोग करून सांगू शकता. त्यानंतर विथ आहे. कशाद्वारे, कोणाद्वारे, वस्तूच्या असेल, व्यक्तीच्या असेल. उदाहरणार्थ, आय राईट विथ माय पेन. मी माझ्या पेनने लिहित आहे. तर या पद्धतीनं एक बाय आणि विथ हे एजंट, प्रिपोजिशन ऑफ एजंट मध्ये आपल्याला उपयोग करता येईल. त्यानंतर आपण वळूया कॉज. प्रिपोजिशन ऑफ कॉज म्हणजे कारण दाखवण्यासाठी.
याच्यामध्ये कुठल्या प्रिपोजिशनचा उपयोग होतो? बिकॉज ऑफ, ड्यू टू, फॉर आणि फ्रॉम. तर त्याची काही आपण उदाहरणं बघूया, त्याचा अर्थ बघूया. बिकॉज ऑफ म्हणजे च्या कारणामुळे. बिकॉज ऑफ म्हणजे च्यामुळे. ड्यू टू म्हणजे जवळपास त्याच अर्थाने हे दोन्हीही प्रिपोजिशन वापरले जातात. कॉज, फॉर म्हणजे साठी आणि फ्रॉम म्हणजे करिता, सोबत. या पद्धतीनं प्रिपोजिशन ऑफ कॉज मध्ये याचा उपयोग केला जातो. आता हे बघा, बिकॉज ऑफ त्यामुळे, त्या कारणामुळे. ही इज इल बिकॉज ऑफ गोइंग in the rain. He is ill because of going in the rain. पावसात गेल्यामुळे तो आजारी पडला. इथं आपल्याला बिकॉज ऑफच्या ऐवजी ड्यू टू असंही वापरता येईल. म्हणजे हे दोन्ही अर्थाला आहेत. या दोन्हीचाही उपयोग सारख्या पद्धतीनं आपल्याला करता येईल. ही इज इल ड्यू टू गोईंग इन द रेन. या पद्धतीनं बिकॉज ऑफ आणि ड्यू टूचा उपयोग करता येईल. त्यानंतर आपण पाहूया फॉर. फॉरचा उपयोग कुण्या पद्धतीनं करायचा, कुठल्या प्रकारामध्ये? कारणच्या पद्धतीत. फॉरनं कारण दाखवलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला फॉरचा उपयोग करता येईल. च्यासाठी, च्याकरिता या अर्थाने. आता जसं इथं मी वाक्य लिहून ठेवलेलं आहे, ही वॉज पनिश्ड. ही वॉज पनिश्ड, त्याला शिक्षा केली गेली, त्याला शिक्षा झाली. फॉर हिज मिस्टेक. फॉर हिज मिस्टेक कशासाठी? त्याच्या चुकीसाठी. हे कारण आहे, त्याची चूक होणं हे कारण आहे आणि त्याचा परिणाम त्याला शिक्षा होणे आहे. म्हणून अशा ठिकाणी फॉर कारण दाखवण्यासाठी उपयोग करतात. ही इज सफरिंग फ्रॉम फेवर. ही इज सफरिंग फ्रॉम फेवर. तो ताप आल्यामुळे आजारी आहे. या पद्धतीनं सफरिंग फ्रॉम फेवर अशा पद्धतीनं फ्रॉमचा उपयोग करतात. आपल्याला आणखी जास्त उदाहरणं घेता येतील, परंतु वेळेच्या अभावी फक्त समजून घ्या कमी उदाहरणांमध्ये की उपयोग कसा करायचा असतो. त्यानंतर आपण वळूया शेवटच्या प्रकाराकडे, प्रिपोजिशन्स ऑफ पोझिशन. पोझिशन म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण मालकी. तर मालकीमध्ये दोन प्रिपोजिशन आहे, एक आहे ऑफ आणि एक आहे विथ. तर ऑफचा उपयोग कसा करतात आणि विथचा उपयोग कसा करतात मालकी दर्शवण्यासाठी? तर ही दोन प्रिपोजिशन आहेत. पहिलं जसं धिस इज द हाऊस ऑफ राम. दिस इज द हाऊस ऑफ राम. तर हे हाऊस ऑफ चे घर. दिस इज द हाऊस ऑफ राम. हे रामचे घर आहे. ऑफ हे प्रिपोजिशन रामची मालकी दाखवते. ओके. त्यानंतर धिस इज, ही इज विथ अ मोबाईल. त्याच्याजवळ मोबाईल आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे. म्हणजे मोबाईलची मालकी ह्याच्याकडे आहे किंवा मोबाईल त्याच्या मालकीचा आहे हे दाखवण्यासाठी विथ या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. तर अशा पद्धतीने आपण इथे प्रिपोजिशनचा हा भाग संपवतोय. आता पुढच्या भागामध्ये मी कुठला भाग घेणार आहे तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच सांगेन. जर हे व्हिडिओ आवडत असतील, आत्तापर्यंत 13 व्हिडिओ झालेत, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे.